नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत वैशाख पौर्णिमा म्हणजे काय व तसंच वैशाख पौर्णिमेचे धार्मिक महत्व. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. वैशाख पौर्णिमा ही हिंदू धर्मातील अतिशय पवित्र पौर्णिमा मानली जाते. या दिवशी अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक घटना घडल्याने असल्याचे मानले जाते. विशेष म्हणजे हा दिवस गौतम बुद्ध यांची जयंती, ज्ञान प्राप्ती आणि महापरिवर्तनाशी संबंधित असल्यामुळे बौद्ध पौर्णिमा म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. तसंच वैशाख पौर्णिमा म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार वैशाख पौर्णिमेला वैशाख पौर्णिमा म्हणतात. हा दिवस दान, स्नान, जप, तप आणि पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. तसेच या दिवशी नदीत किंवा तीर्थस्थानी स्नान करून भगवान विष्णू आणि भगवान बुद्ध यांची पूजा केल्याने पुण्याची प्राप्ती होते असे मानले जाते. तसंच वैशाख पौर्णिमाचे धार्मिक महत्व काय आहे? बुद्ध पौर्णिमा या दिवशी बुद्ध यांचा जन्म व ज्ञान प्राप्ती होते आणि महापरिवर्तन झाले असे मानले जाते. त्यामुळे बौद्ध धर्मांसाठी हा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. तसंच भगवान विष्णूंची पूजा. वैशाख पौर्णिमेला भगवान विष्णू यांची पूजा केल्यास पापांचा नाश होतो आणि सुख समृद्धीची प्राप्ती होते असे सुद्धा मानले जाते. तसेच धर्मराज यम पूजन. काही ठिकाणी या दिवशी धर्मराज यम यांचे पूजन सुद्धा केले जाते, ज्यामुळे अकाली मृत्यू टाळला जातो असे सुद्धा मानले जाते. तसंच वैशाख पौर्णिमेला करायचे धार्मिक कार्य म्हणजे आपल्याला वैशाख पौर्णिमेला काय काय करायचे ते धार्मिक कार्य. सकाळी लवकर उठून पवित्र नदी स्नान करावे. जर आता पवित्र नदी नाही आहे आपल्याला, कुठं आपल्या गावात असेल नसेल, पण आपण काय करायचं, आपल्या आंघोळीच्या पाण्यात थोडस 1 चिमूटभर हळद आणि आपल्याला काय करायचं, थोडं गंगाजल टाकून आंघोळ करायचं आहे. तसंच भगवान विष्णू आणि बुद्धाची पूजा करावी व दान धर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते. तसंच गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान सुद्धा करावे. तसंच तुळशीला पाणी घालावे आणि दीपदान सुद्धा करणे शुभ मानले जाते. तसंच वैशाख पौर्णिमेला करायचे दान काय काय आहे आपण ते सुद्धा जाणून घेऊ. या दिवशी आपल्याला काय करायचे, विशेष फलदायी मानले जाते. म्हणजे तुम्ही कोणत्याही वस्तूचे जरी दान केला तर या दिवशी खूप फलदायी असे मानले जाते. पाणी भरलेले माठ म्हणजे आपल्याला काय दान करायचे, पाणी भरलेले माठ, साखर, तांदूळ, गहू, कपडे हे असे आपल्याला दान करायचे आहे. तसंच अन्नदान करा. तुम्हाला अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते. म्हणजे तुमच्याकडे जितकं असेल तेवढं गरजू लोकांना तुम्ही अन्नदान सुद्धा करू शकतो. दान केल्याने पितृदोष कमी होते आणि पुण्य वाढते असे मानले जाते. वैशाख पौर्णिमेची कथा. असे मानले जाते की या दिवशी गौतम बुद्ध यांचा जन्म झाला. पुढे त्यांनी कठोर तपस्या करून ज्ञान प्राप्ती केली आणि जगाला अहिंसा, दया आणि सत्याचा मार्ग दाखवला. त्यामुळे हा दिवस ज्ञान आणि शांततेचं प्रतीक सुद्धा मानला जातो. तसंच वैशाख पौर्णिमेला आध्यात्मिक महत्व. मन शुद्ध करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. तसंच आपल्याला काय करायचे, जप, ध्यान आणि दान केल्याने मानसिक शांती मिळते. बघा, तुमची यथाशक्ती किती असेल तुम्ही दान करा, जप करा. असे केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळते. तसंच पितरांच्या शांतीसाठी हा दिवस विशेष फलदायी मानला जातो. तसंच 2026 मध्ये पौर्णिमा 31 मे 2026 रविवार रोजी येते. म्हणजे रविवारी येणार आहे 31. जर तुम्हाला हवे असेल मग 31ला वैशाख पौर्णिमा कधी आहे व अचूक तारीख व शुभ मुहूर्त आपण जाणून घेऊया. येत्या काही दिवसात वैशाख पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमेला वेगळे महत्व असते. त्यामुळे वैशाख पौर्णिमा कधी साजरी केली जाणार आहे आणि शुभ मुहूर्त काय आहे आपण जाणून घेऊया. हिंदू धर्मात, बौद्ध धर्मात पौर्णिमा हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. बुद्धाचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला होता, त्यामुळे हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखला जातो. या दिवशी भगवान विष्णू सोबत देवी लक्ष्मी मातेची सुद्धा पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी अन्न, धान्य आणि वस्त्र दान केल्याने प्रचंड
प्रचंड आणि समृद्धी प्राप्ती होते. हिंदू धर्मात वैशाख महिन्यातील पौर्णिमेला अत्यंत पवित्र मानले जाते. या दिवशी वैशाख पौर्णिमा किंवा बुद्ध पौर्णिमा असेही म्हटले जाते. पौर्णिमेला मान्यतेनुसार या दिवशी बुद्ध पौर्णिमेचा सुद्धा जन्म झाला असे मान्यता आहे. तसेच याच दिवशी विष्णूंचा पूर्ण अवताराची पूजा केली जाते. 2026 मध्ये ही पौर्णिमा कधी आहे आणि त्याचे महत्व काय आहे तर ते आपण जाणून घेऊ. अशा प्रकारे वैशाख पौर्णिमेची ही छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.